नमस्कार. आज मी इथे बोंबील घेतलेले आहेत. सर्वात प्रथम बोंबील साफ करून घेते. बाजूचे कल्ले कापून घेते. शेपटीकडचा भाग कापून टाकते आणि डोक्याकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकते आणि बोंबीलला चीर पाडून घेते. अशा प्रकारे हे तळ्यासाठी मी चीर पाडून घेतलेली आहे. अशा प्रकारे बाकीचे कापून घेते. ते दुसरा बोंबील घेतला आहे मी, तो पण साफ करून घेते. आणि एका बोंबीलचे 3 तुकडे करून घेते. अशा प्रकारे बाकीचे बोंबील कापून घेते. बोंबील कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे तळ्यासाठी घेतले आहेत आणि इथे ग्रेव्ही करायसाठी, आणि हे असेच कापून घेतलेले आहेत, त्याचे तुकडे नाही केले आहेत. आता तळ्यासाठी बोंबील घेतले आहेत. त्याला कोकम, आगळ, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ लावून घेते आणि 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. 15-20 मिनिटांनंतर तांदळाचं पीठ, रवा, थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स केलेली आहे, ते मसाला लावलेल्या बोंबीलला लावून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेतलेला आहे. तव्यावर तेल गरम करायला घेतलेले. तव्यावर बोंबील फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झाले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. बोंबील शिजलेले आहेत. छान कुरकुरीत होईपर्यंत पुन्हा एकदा परतून घेते. बोंबील फ्राय करून झालेले, आता मी काढून घेते. इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरा आणि लसूणची पेस्ट करते. दुसरी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेते. सर्वात अगोदर कढईत तेल घेतलेले, त्यात कढीपत्ता घालते फोडणीला. लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालते. तेलात परतून घेते. हळद घालते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि 2-3 कोकमं घालून ग्रेव्हीला उकळी काढून घेते. आता साफ करून कापून घेतलेले बोंबील घालते आणि बोंबील शिजेपर्यंत उकळून घेते. बोंबील शिजलेले आहेत, वरून कोथिंबीर घालते. हिरव्या वाटपातलं बोंबीलचं कालवण तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले, त्यात 2-3 लसूणच्या पाकळ्या घालते चेचून. कढीपत्ता घालते. लसूण लालसर झाल्यावर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट घालते आणि तेलात परतून घेते. त्यानंतर लाल मसाला, हळद घालते आणि तेलात मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मसाल्याला उकळी काढून घेते. छान मसाल्याला उकळी आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालते आणि साफ करून कापून घेतलेले बोंबील घालते. चिंचेचं पाणी घालते. मिक्स करून घेते आणि बोंबील शिजेपर्यंत उकळून घेते. बोंबील शिजलेले आहेत, वरून कोथिंबीर घालते. बोंबिलाचं कालवण तयार आहे. ते कढईत तेल घेतलेले आहे, त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालते. कांदे परतून झाल्यावर टोमॅटो घालते, बारीक कापून ठेवलेला. टोमॅटो परतून झाल्यावर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट घालते आणि कांदा टोमॅटो बरोबर परतून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. टोमॅटो शिजलेला आहे. लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद घालते आणि परतून घेते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते. हिरवी मिरची घालते, बारीक कापून घेतलेली. चवीप्रमाणे मीठ घालते. थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून
झाकण लावून मसाला शिजवून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, मसाला छान शिजलेला आहे. त्यात साफ करून घेतलेले 2 बोंबील घालते. मसाल्यात बुडवून घेते आणि झाकण लावून घेते 2-3 मिनटं. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता बोंबील साफ करून त्यातला काटा काढून घेते. अशा प्रकारे काटा काढून टाकते आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते, लिंबाचा रस घालते. बोंबीलची भुर्जी तयार आहे. इथे तांदळाची भाकरी करायसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालते आणि साध्या पाण्याने पीठ मळून घेते. अशा प्रकारे हाताने मळून घेते छान. पीठ मळून झालेलं आहे. त्याचा एक गोळा काढून घेते, हाताने गोल करून घेते आणि तांदळाचं पीठ घालते ताटात आणि भाकरी हाताने थापून घेते. भाकरी थापून झालेली आहे. आता मी तव्यावर घालते भाकरी शेकायला. वरून पाणी लावते भाकरीला. भाकरीवरचं पाणी सुकल्यावर परतून घेते आणि त्याच बाजूने कडेकडेने काविलत्याने दाबून भाकरी शेकून घेते. आता दुसऱ्या बाजूने भाकरी शेकून घेते. भाकरी छान फुललेली आहे. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.